महाराष्ट्रात आता पाहूया गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महायुती सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या आयकर संदर्भातील माहिती मागवली असून हा अधिकृत डेटा हाती आल्यानंतरच कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे। ही माहिती मिळण्यासाठी किमान 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्यानं पुढील आठवड्यात तरी या योजनेची अंमलबजावणी होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। या प्रक्रियेत आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा की नाही याबाबतही सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। जर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय झाला तर राज्यातील मोठा शेतकरी वर्ग या कर्जमाफीपासून वंचित राहील। या संभाव्य अटींमुळे अनेक शेतकरी लाभाबाहेर राहण्याची भीती असून परिणामी राज्य सरकारला पुन्हा एकदा विविध शेतकरी संघटनांच्या तीव्र रोषाला आणि नाराजीला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली की राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स संदर्भातील माहिती मागवली आहे। ही माहिती मिळण्यासाठी किमान 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत पुढील आठवड्यातही स्पष्ट निर्णय होईल की नाही याबाबत अनिश्चितता कायम आहे। यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी आयकर विभागाकडून डेटा मिळण्यासाठी तब्बल 4 महिन्यांचा कालावधी लागला होता। त्यामुळे आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी केंद्राकडून मागवलेला डेटा कधी प्राप्त होणार यावरच या योजनेची अंमलबजावणी अवलंबून आहे। हा डेटा हाती आल्याशिवाय शेतकऱ्यांची योग्य वर्गवारी करणं शक्य नाही आणि त्यानंतरच प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल। राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या आणि नाराजीच्या चर्चांनी जोर धरलाय। यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक दावा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत आणि ते काय करतील हे सांगता येत नाही असं विधान चव्हाण यांनी केलं आहे। या दाव्यामुळे महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मात्र राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचं स्पष्ट केलंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक 8 जागा जिंकल्या आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये वेगाने बदल होताना दिसत आहेत, ज्यामुळे या चर्चांना उधाण आलंय। नवी दिल्लीत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर गंभीर आरोप करत पवारांच्या पक्षाबाबत चिंता व्यक्त केली। चव्हाण म्हणाले, शरद पवार यांचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत। ते पुढं काय करतील हे मला माहीत नाही। मोदी शहा सरकार आमच्या मागे हात धुवून लागलं आहे। देशात विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा अशीच त्यांची इच्छा आहे। भाजपने जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत केलं तेच आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत होऊ शकतं। खासदार सोडून जातील की नाही हे निश्चित सांगता येत नाही, मात्र ते अस्थिर आहेत असं मी ऐकतोय। पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। सोनवणे म्हणाले, आमच्या पक्षातील कोणताही खासदार अस्वस्थ नाही। आम्ही 8ही खासदार एकसंघ आणि खंबीर आहोत। आम्ही सर्वजण संसदेत सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या आदेशाने आणि सहकार्याने काम करत आहोत। आम्हाला कुणाचीही ऑफर येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्ही सर्वजण ऑफरच्या पलीकडे आहोत। आम्ही 8च्या 8 जण एकत्र आहोत। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध प्रश्नांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला घेरलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतरत्न प्रस्तावावरून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला। याशिवाय राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन, कोविड काळातील बेस्ट ई बस घोटाळ्याची चौकशी आणि भेसळखोरांना फाशीची शिक्षा देण्यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर आज सभागृहात मोठी आणि वादळी चर्चा पार पडली। सरकारकडूनही यावर अनेक महत्त्वाच्या घोषणा आणि चौकशीचे आदेश देण्यात आलेत। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा शासकीय ठराव 2019 पासून अद्याप प्रलंबित असल्यानं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उद्वेग व्यक्त केला। यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तांत्रिक कारणांचा दाखला देत पुढील अधिवेशनात हा प्रस्ताव प्राधान्याने मांडण्याचे आश्वासन दिले। दुसरीकडे अन्नातील वाढत्या भेसळीवर कठोर कायदा करण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली। यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी विद्यमान कायद्यानुसार भेसळखोरांना मृत्यूदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याचं स्पष्ट केलं।
तसंच विधान परिषदेत छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेत निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याच्या मुद्द्यावरून आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरलं, ज्यावर मंत्री उदय सामंत यांनी तातडीनं स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्याची मोठी घोषणा केली. छत्रपती संभाजीनगर शहराच्या बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून आज विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. अंबादास दानवे यांनी अनेक वर्षांपासून नागरिकांना केवळ आश्वासनं मिळत असल्याचा घणाघात केला. कंत्राटदाराला कोट्यवधींचा निधी देऊनही निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केलाय. मिसिंग लिंकवरून सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पावसाळी अधिवेशनात या प्रकल्पावरून टीका झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आता यावरून काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांवर अत्यंत टीका केली आहे. मिसिंग लिंक मीच बांधला असा फडणवीसांचा अहंकार आहे, पण त्यांनी स्वतःची शेती किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प बांधलेला नाही असा घणाघात सपकाळ यांनी केलाय. तसंच देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन नसून डिझास्टर मॅन असल्याची टीका करत भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी त्यांनी फडणवीसांना थेट नार्को टेस्ट करण्याचं खुलं आव्हान दिलंय. ते शुक्रवारी बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मीपणावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानं आणि गळती लागल्यानं राज्याची बदनामी झाली आहे. नागरिकही रोष व्यक्त करत आहेत, पण देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात की मिसिंग लिंक मी बांधला आहे. अहो, तुम्ही तुमची स्वतःची शेती, वाडा किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प बांधलेला नाही. हा जनतेच्या पैशातून उभा राहिलेला प्रकल्प आहे. त्यामुळे एवढा अहंकार योग्य नाही. त्यांच्या या भूमिकेतून सर्वसामान्य जनतेचा अपमान होतोय. फडणवीसांच्या मानसिकतेवर प्रहार करताना सपकाळ म्हणाले की मी जेव्हा मिसिंग लिंकबाबत टीका केली तेव्हा ज्याला काही समजत नाही, अक्कल नाही, त्याच्यावर काय बोलायचं असं उत्तर फडणवीसांनी दिलं. त्यांची ही भाषा त्यांची मानसिकता आणि अहंकार दर्शवणारी आहे. देवेंद्र फडणवीस ज्या विशिष्ट विचारांच्या पठडीतून आले आहेत तिथं सगळं ज्ञान फक्त आमच्याकडेच आहे आणि आम्ही सोडून बाकी सगळे निर्बुद्ध आहेत अशीच धारणा असते. 10 वर्षांनी विरोधक शिल्लक राहणार नाहीत हे त्यांचं वक्तव्य हुकुमशाही प्रवृत्ती दाखवणारं आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि माझी भेट काही झाली नाही. त्यांना आमचे कोणते खासदार भेटले आणि ते त्यांना अस्वस्थ वाटले माहिती नाही. आमच्या पक्षाचे 8ही खासदार एक कुटुंब म्हणून काम करत असतो. आमच्यातील कोणी त्यांना भेटले असं मला वाटत नाही, पण ते राज्याचे मोठे नेते आहेत. त्यांच्या कानावर काही आले असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की त्यांच्याकडून याबद्दल माहिती घेतली पाहिजे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आमच्या पक्षात कुणी नाराज नाही आणि असला तर कुणी बाहेर जाऊन बोलणार नाही. सुप्रिया सुळे म्हणाल्या की नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले त्यावेळेपासून माझ्या शपथविधीच्या चर्चा सुरू आहेत. मला आश्चर्य वाटतं गेली 12 वर्ष हीच चर्चा करण्याचा कंटाळा कसा येत नाही. टीव्ही आणि वर्तमानपत्रातच मी या चर्चा वाचते, पण हे सूत्र कुठून बातम्या आणतात माहिती नाही. पक्ष विलिनीकरणाची चर्चा कुठेही सुरू नाही. अजित पवारांची ती इच्छा होती, आम्ही एकत्र येणार ते ठरलं होतं, पण आता माझा भाऊ गेला, आता काही चर्चा नाही. शरद पवार यांच्याशी या संबंधात काही चर्चा झालेली नाही. आमची आणि काँग्रेसची विलिनीकरणासंदर्भात काही चर्चा नाही. सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवार आम्हाला सोडून जेव्हा एनडीएमध्ये गेले त्यावेळी अवघ्या 17 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमनं त्यांची भेट घेतली होती. हे वास्तव आहे. त्यावेळी आम्हाला ते काही गैर वाटलं नाही. आम्ही ते सर्व काही सांभाळून घेतलं. सशक्त लोकशाहीमध्ये संवाद असलाच पाहिजे हे आमचं मत आहे. तसे संस्कार यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केलेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या की एकनाथ शिंदे यांच्यासोबत शरद पवार यांची काही बैठक झाली नाही. शरद पवार हे विधान भवनात गेले त्यावेळी काही आमदारांनी त्यांच्याशी चर्चा करायची असं म्हटल्यानं सर्वात जवळ एकनाथ शिंदेंचं केबिन होतं. तिथं शरद पवार गेले आणि आमदारांची चर्चा केली. योगायोगानं ते केबिन एकनाथ शिंदे यांचं निघालं. कॅबिनेट सुरू असताना शिंदे खाली आले आणि शरद पवारांची 2 मिनिटं चर्चा केली आणि पुन्हा ते बैठकीला गेले. याबद्दल मी संजय राऊत यांना फोन करत माहिती दिली. कुणीतरी राऊत यांना चुकीची माहिती दिली, त्यामुळे राऊत तसे बोलले असावेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून राज्य सरकारचे चांगलेच कान टोचलेत. सरकारने अद्याप सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचा ठराव न आणल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत मुनगंटीवार यांनी मंत्री जयकुमार रावल यांना या मुद्द्यावरून चांगलंच घेरलं. तसंच या प्रलंबित विषयाकडे सरकारचे तातडीने लक्ष वेधून घेत सावरकरांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची शिफारस करणारा ठराव लवकरात लवकर विधिमंडळात मांडण्यास यावा अशी जोरदार मागणीही त्यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलताना म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्याची मागणी मी केली होती. केंद्र सरकारकडे अशी शिफारस करू असं मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं होतं.
मात्र कामकाज पत्रिकेत याबाबतचा कोणताही उल्लेख नाही. सावरकरांना इंग्रजांनी यातना दिली, आता आपण अपमान करू नये असे खडे बोल मुनगंटीवार यांनी मंत्र्यांना सुनावलेत. भाजपच्या जाहीरनाम्यात सावरकर यांना भारतरत्न देण्याचं ठरलं होतं. संसदीय कार्यमंत्र्यांना आठवण करून देतो की सत्ता आल्यावर असं विसरून जाणं योग्य नाही. आता पुन्हा हे सभागृहात मांडणार नाही. फाईलला इतकी यातना का होत आहे? ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सावरकरांच्या विचारांवर जगलो, पण आता आपले सरकार अशा पद्धतीने फाईल दाबून ठेवत असेल तर हे योग्य नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, सावरकर यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव हा चर्चेतून यावा म्हणून आज हा प्रस्ताव आणला नाही. पुढील अधिवेशनात प्रस्ताव आणला जाईल असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावर संतप्त टीका केली आहे. भारत शेतकऱ्यांमुळे सोने की चिडिया नव्हता असं विधान लोढांनी केलंय. यावर टीका करताना तुपकर म्हणाले की मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा देश पूर्वीही कृषीप्रधान होता, आजही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान राहील. मंगलप्रभात लोढाजी, तुमचं हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे. तुम्ही हे वक्तव्य मागं घेतलं पाहिजे आणि देशातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. तुपकर पुढे म्हणाले की हा देश स्टार्टअपच्या भरवशावर नाही तर शेतकऱ्यांच्या भरवशावर मोठा झाला हे लक्षात ठेवा. अजून अंबानी अदानीच्या कारखान्यात ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस पिकवण्याचं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या वावरातच यावं लागेल. तुपकर पुढे म्हणाले की एवढा तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल तिटकारा वाटतो तर मंगलप्रभात लोढांनी उद्यापासून आपल्या ताटामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न न घेता कारखान्यातून तयार झालेले नटबोल्ट खावेत, सिमेंट खावं. कारखान्यात जे जे तयार होतं धातू खावे. शेतकऱ्यांचं अन्न त्यांनी खाऊ नये. तत्काळ शेतकऱ्यांची माफी मागा, अन्यथा मलबार हिलला तुमच्या घरासमोर शेतकऱ्यांना घेऊन आम्ही आंदोलन करू. भारताला शेतीमुळे सोने की चिडिया म्हणत नव्हते तर घरोघरी स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया म्हणायचे असं विधान मंगलप्रभात लोढांनी केलंय. लोढांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं असून यावर टीकेची झोड उठताना दिसतीये. राज्य सरकारचं काम नफा तोटा पाहणं नसून जनतेला सवलती देणं आणि रोजगार निर्माण करणं हे आहे. सरकार धंदा करायला बसलेलं नाही अशा शब्दात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पॉवरलूम उद्योग, वीज दर, समान नागरी संहिता, कथित भ्रष्टाचार, पक्षांतर आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर सरकारला लक्ष केलं. अबू आझमी म्हणाले की कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग म्हणजे पॉवरलूम आहे. मात्र सरकार या उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. मुलायमसिंह यादव यांच्या सरकारच्या काळात पॉवरलूमसाठी केवळ 60 रुपयांचे वीज बिल ठेवण्यात आले होते, जेणेकरून उद्योगाला चालना मिळेल. सरकारने नफा तोटा पाहण्यापेक्षा जनतेला रोजगार आणि सवलती कशा मिळतील यावर भर द्यायला हवा असं त्यांनी सांगितलं. त्यांनी वीज वितरण कंपन्यांवरही निशाणा साधला. काही खाजगी कंपन्या ग्राहकांकडून जास्तीत जास्त पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत ज्या भागात टोरेंटसारख्या कंपन्या आहेत तिथं टाटा, महावितरण आणि इतर कंपन्यांनाही सेवा देण्याची संधी द्यावी, म्हणजे ग्राहकांना निवडीचा अधिकार मिळेल अशी मागणी त्यांनी केली. समान नागरी संहितेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत अल्पसंख्याक समाजातील एकाही सदस्याचा समावेश नसल्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. देशात एकता वाढवणारे निर्णय घ्यावेत, समाजात ध्रुवीकरण निर्माण करणारे नाहीत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.